अगदी संध्याकाळपर्यंतच काय, दुसऱ्या दिवशी सुद्धा मऊ पोळी राहते. इतकी मऊ लुसलुशीत पोळी ही परफेक्ट बनवण्यापासून तर पीठ कसं मळायचं, पुरण कसं बनवायचं, सर्व गोष्टी यामध्ये शिकवल्यात. अगदी सण असो किंवा उत्सव, पोळी तर प्रत्येक घरामध्ये बनते. त्यामुळे ह्या सणाला होळी रे होळी पुरणाची पोळी होऊनच जाऊ द्या. पुरण अगदी परफेक्ट बनवण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत. ह्या टिप्स जर फॉलो केल्या तर अगदी पुरणपोळी परफेक्ट जमेल. मी पीठ येथे मळून सुद्धा घेतलेलं आहे, पण पुरण पाहूनच पीठ मळायचं आहे. पुरण जर घट्ट असेल तर पीठ सुद्धा घट्ट मळायचं. पुरण बनवण्यासाठी डाळ आणि गूळ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे कोरडी डाळ घेतली 1 वाटी व 1 वाटी गूळ घेतलाय. 1 वाटी कोरडी डाळ ही चांगली स्वच्छ धुवून घेणार, म्हणजे त्यामध्ये काही धूळ माती जर असली तर ते निघून जाणार. 1 ते 2 पाण्याने स्वच्छ ही डाळ धुवून घेणार आणि त्यामध्ये काहीही धूळ माती असेल ते पटकन निघून जाईल. त्यामुळे ही स्वच्छ धुवून घ्यायची. स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी चण्याची डाळ घेतली तर डाळ उकडण्यासाठी 2 वाट्या बरोबर पाणी टाकायचं आहे. त्याचबरोबर 2 इंचाचा अद्रक घेतलंय, ते ठेचून त्या डाळीमध्ये घालायचं आहे, म्हणजे डाळ ही बाधत नाही. डाळीमध्ये टाकून डाळ चांगली 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत शिजून घ्यायची आहे. आता पटकन वेळ न घालवता कुकरला झाकण लावते आणि पटकन गॅसवर ठेवते. अगदी 4 शिट्ट्या होईपर्यंत अगदी फास्ट गॅसवरच आपल्याला ह्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्या झाल्यावर अगदी थंड झाल्यावरच हा कुकर उघडायचा आहे. थंड झाल्यावर हे बघा अशा प्रकारे मस्त कुकर उघडून ही डाळ चेक करून घ्यायची आणि आपण जे 2 इंचाचं आलं टाकलेलं आहे ते काढून बाजूला ठेवायचं आहे. हे जे अद्रक काढलंय ते आपण साराला किंवा आमटीला घालू शकतो. त्यामुळे हे बाजूला ठेवून कशातही वापरू शकतो. आणि हां, ही डाळ व्यवस्थित परफेक्ट शिजलेली आहे. तर अगदी पटकन गाळूया. ही गाळून घ्यायची. गरम-गरम आहे तोच गाळून घेतलेलं चांगलं आणि गरम-गरम आहे तेच अगदी मस्त गरम-गरम डाळ गाळून घ्यायची. त्यामध्ये बिलकुलही पाणी राहता कामा नये. थोडं जरी पाणी असेल तर थेंब-थेंब पाणी गळून जाईल. आणि हां, ही सर्व डाळ गाळून झाली की हे पाणी बिलकुलही फेकायचं नाही. कारण की सार आमटी ह्या पाण्यात अतिशय उत्तम प्रकारे होते. त्यामुळे हे पाणी मी असंच झाकून ठेवणार. त्यानंतर थोड्या वेळाने सार किंवा आमटी बनवेल त्यामध्ये हे पाणी वापरेल. डाळीचं पाणी सर्व गाळून झालं की त्याच कढईमध्ये मस्त डाळ काढून घेते आणि जो काही सर्व 1 वाटीचा गूळ होता तो सर्वही घालून घ्यायचा. पूर्ण मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झालं. गूळ घेतानाच बारीक चिरून घेतला होता, म्हणजे व्यवस्थित मिक्स होतो. डाळ आणि गूळ मिक्स करून बाजूला ठेवायचं. 1 इंच सुंठ, 9 ते 10 काळी मिरी, 5 ते 6 इलायच्या. हे सर्व घेऊन मिक्सरमध्ये चांगलं बारीक करायचं. मिक्सरमध्ये बारीक करण्याअगोदर सुंठ चांगलं खलबत्त्यात बारीक करून घ्यायचं, म्हणजे थोडे ठोसर होतं आणि इलायचीचे सर्व साल काढून घ्यायचे. मिक्सरच्या भांड्यात 1 वाटी साखर घालून सर्व चांगलं बारीक करून घ्यायचं. हे बघा अशा प्रकारे मस्त बारीक झालं. ही साखरेची पावडर पुरण तयार झाल्यावर मिक्स करून घ्यायची. एका बाजूला पीठ मळून घेते. 2 ते 3 मिनिटात पटकन पीठ मळलं जातं आणि 2 मिनिटात पीठ मळून या पिठाचा फक्त गोळा करून ठेवायचा आहे. भिजलं की पुन्हा परत एकदा मळून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित मऊसूत होतं आणि एकसारखं भिजलं सुद्धा जातं. आता फक्त 2 मिनिटात मळणार आणि झाकण ठेवून बाजूला ठेवते आणि लगेचच पुरण बनवायला घेते. पुरणामध्ये गूळ चांगला मिक्स झाला. आता हा चांगला वाटीने पुरणाच्या चाळणीने गाळून घेते. व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर डाळ शिजवली तर बिलकुलही पुरण पातळ किंवा घट्ट होणार नाही. अगदी परफेक्ट पुरण तयार होतं आणि हे सर्व पुरण गाळून त्यामध्ये केलेली सुंठ, इलायची आणि मिरीची पूड ही सर्व घालून घ्यायची. थोडा स्पीड ठेवायचा. पुरण पटकन गाळलं जातं. हे बघा बिलकुलही वेळ लागला नाही मला. अगदी 15 ते 20 मिनिटामध्ये पुरण हे व्यवस्थित गाळलं गेलं आणि पुरणाच्या चाळणीला हे थोडंसं अटकलेलं जे पुरण आहे ते अशा प्रकारे काढून घ्यायचं. हे बघा बरोबर असं पुरण तयार झालेलं आहे. बिलकुलही पातळ किंवा घट्ट नाहीये. एकदम परफेक्ट हे पुरण झालेलं आहे. वाटलेली सुंठ, इलायची, मिरीची पूड सर्व घालून घेतली आणि एकसारखं मिक्स करून 1 चमचा तूप घालून चांगलं सर्व मिक्स करून घ्यायचं. तूप घालण्याचं कारण हेच होतं की पुरण आपल्याला बिलकुलही बाधत नाही, म्हणजे ज्यावेळेस पुरणपोळी खाल्ल्यानंतर गॅसेस वगैरे होतात ते होत नाही. आणि बघा अशा प्रकारे मस्त पुरण तयार झालेलं आहे. चला आता पीठ मळून पुन्हा परत एकदा हाताने मळून घेऊया, म्हणजे हे सॉफ्ट होतं आणि सॉफ्ट झालं की पुरणपोळी अगदी परफेक्ट तयार होते. एकदा तरी हाताने 2 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं. मळून अशा प्रकारे पारी बनवून घ्यायची. ही पारी अगदी परफेक्ट होते.
लाटून सुद्धा पारी बनवू शकतो, पण अशा प्रकारे हाताने बनवली की पुरणपोळी फाटत नाही. पुरण त्यामध्ये भरून अगदी व्यवस्थित असं गोल गोल करून सर्व पीठ एकत्र आणून मोदकासारखा आकार द्यायचा आणि जवळ सर्व पीठ घेऊन पूर्ण बंद करून घ्यायचं. सुक्क पीठ लावताना वरून खालून थोडं जास्त पीठ लावायचं, म्हणजे पुरणपोळी लाटताना फुटत नाही. बिलकुलही पुरण बाहेर येत नाही. अशा प्रकारे हाताने चपटा करून घ्यायचं आणि वरून खालून चांगलं पीठ लावून घ्यायचं. अगदी पोळी सहज लाटता येते, म्हणून वरून खालून पीठ लावून हळुवारपणे ही लाटून घ्यायची. मी पहिल्यांदा जेव्हा पोळी बनवली होती, ती पहिल्यांदा बनवलेली पोळी बिलकुलही फुटली नाही, कारण मला माझ्या मावशीनी शिकवली होती. अगदी लहान असताना 3री-4थीला असताना पोळी बनवायला शिकवलं. तेव्हापासून मी पोळी बनवली सुद्धा आणि त्याच वेळेस मी पहिल्यांदा पोळ्या बनवल्या. ज्यावेळेस नवरीचं लग्न होतं, परतमूळ असतं आईकडून, त्यावेळेस पुन्हा परत जाताना भरपूर सगळ्या पोळ्या द्याव्या लागतात, ही प्रथा आहे. तेव्हापासून पोळी लाटण्यासाठी मी तर मास्टर कीच मिळवली होती. पण पिठामध्ये पुरण काय भरताच येत नव्हतं. पुढं जाऊन तेही शिकून घेतलं. चला तर मग ही पोळी सुद्धा अगदी परफेक्ट लाटून झालेली आहे. अगदी कडा सुद्धा बारीक पातळ लाटून झाल्या आणि तव्यावर टाकली सुद्धा. उलटी-पलटी करून मस्त दोन्ही बाजूनी साजूक तूप लावायचं आणि ही पोळी अगदी मऊसूत अशी होते आणि मऊसूत ही पोळी अगदी संध्याकाळपर्यंतच काय, दुसऱ्या दिवशी सुद्धा मऊ लुसलुशीत ही पोळी राहते. अशाच प्रकारे ही पोळी जर बनवली, अगदी मऊ-मऊ ही पोळी तयार झाली. गुळवणी बनवला का पोळी झालीच पाहिजे. तसेच खिरीसोबतही पोळी खाल्ली जाते. त्याचबरोबर दुधामध्ये तर हमखास खाल्ली जाते. तसेच मी आज विचार केला की आमरस पोळी बनवणार. मस्त संपूर्ण बाजूने पिकलेला आंबा घेतला आणि चारी बाजूनी कट केला. त्याचा आतमधला सर्व गर काढला आणि मिक्सरमध्ये बारीक केला आणि सर्वांना आमरस पोळी दिली. अगदी बेस्ट अशी आमरस पोळी झाली. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.